तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये। आम्ही खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आता, पण ते ह्याच्यासाठी की दाखव मायक्रोग्रीन सेट। यस, हा मायक्रोग्रीन सेट आम्ही मागवलेला आहे। शेवटी तो आम्ही मातीमध्ये खूप ट्राय केला करायचा, पण आता चुकीपासून आपण नवीन शिकतोय, राईट। आम्ही हा सेट मागवलेला आहे आणि ह्याच्यावरती कसं करणार आहे, पाण्यावरती हे करणार आहे आपण। आता पाण्यावरती कशी येते ते बघू। ह्याच्या पहिले मातीवरती कशी येत होते मायक्रोग्रीन्स ते पाहिलं होतं, बट आता पाण्यावरती बघू। माती म्हणजे मातीच्या माती कंपोस्ट, मातीच्या कुंडीमध्ये, वर्मी कंपोस्ट, सॉरी मातीच्या कुंडीमध्ये। हे मातीच्या कुंडी होत्या, ह्याच्यामध्ये व्यवस्थित आलं, पण हे जे एक्सपेरिमेंट आहे, हे जे होते ते खाली एकदम खोलगट होते आणि साइडला असं डिश लाईक अ डिश सारखे होते, प्लेट सारखे। त्याच्यामुळे ते प्लेन नव्हते खाली, नुसतं मध्येच ते वाढत होते व्यवस्थित। ते एक्सपेरिमेंट फेल गेला आमचा। नाव विल स्टार्ट विथ दिस वन, की आता हे पाणी खाली ठेवून ह्याच्यावरती टिश्यू लावून हे मायक्रोग्रीन्स आम्ही आता लावणार आहे। तर हे मायक्रोग्रीन्स तुम्हाला दाखवतो। रात्रभर भिजत घातले ह्या सीड्सला। ह्याच्यामध्ये सब्जा आहे, चिया सीड्स आहेत, मेथीचे सीड्स आहेत, हॉर्स ग्राम आहे। त्यानंतर एक साथ ठेवून तुम्हाला दाखवतो एकदा। ठेव का एक साथ। आणि हे सनफ्लॉवर सीड्स सुद्धा आहेत। तर हे सगळे सीड्स आहेत। सनफ्लॉवर सीड्सचं ट्रायल आहे ऍक्च्युली, येते की नाही हे तुम्हाला स्क्रीन वरती दिसेलच की कोणते कोणते काय काय सीड्स आहेत, आणि आम्ही आता ह्याच्यामध्ये हे सगळं लावणार आहे। ओके, मी टिश्यू पेपर काढतोय आता। टिश्यू पेपर थोडासा ओला करून घ्यायचा, ह्याला ओला करून घ्यायचा थोडंसं, हे तुम्ही बघू शकता है ना। आणि त्याच्यावरती मग इव्हनली हे स्प्रेड करायचे मायक्रोग्रीन्स, राईट। सीड्स तू बोल ना। पहिले तर आपण सब्जा स्प्रेड करूया। पहिले आहे सब्जा सीड्स। मी तुम्हाला जवळून दाखवतो। हे असं इव्हनली स्प्रेड करायचं। इव्हनली स्प्रेड करायचं आणि स्प्रे करत राहायचं वॉटर, दिवसातून 2 वेळा। हे बघा, असे सीड्स जे आहेत ना त्याचे ओव्हरलॅप नाही व्हायला पाहिजेत। हे असे एका बाजूला एकच राहायला पाहिजेत। ओव्हरलॅप झाले तर मग त्याची वाढ होत नाही, बरोबर ना। टिश्यू पेपर जास्त ओला झाला, ते तर तू सांगितलं पाहिजे ना। जास्त ओला झाला टिश्यू पेपर माझ्याकडून, ठीक आहे, पण होऊन जाईल। हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आणि 2 दिवस त्याला झाकून ठेवायचं व्यवस्थित। झाकून ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। झाकून का ठेवायचं? स्प्राउटिंग होतं ना, पण त्याला तर ऊन लागेल। हे आपले फॉलोअर्स क्वेश्चन्स आला तर अरे, खाली झाकून ठेवल्यामुळे उष्णता निर्माण होते ना त्याच्यामध्ये, आणि मग स्प्राउटिंग साठी हेल्प करते हीट। आणि हे सुरुवातीला किड्यांपासून पण वाचवतं, राईट। पाण्याचं असं जास्त आहे की पाण्यामध्ये चांगले मायक्रोग्रीन्स येतात, म्हणून मायक्रोग्रीन सेट मागवलेला आहे। खूप दिवसापासून माझी इच्छाच होती मायक्रोग्रीन सेट मागवायची, ती झाली पूर्ण। आणि ऍक्च्युली हे जे तुम्ही बघताय ह्या साईडला, हे आम्ही पॉट्स जे तयार केलेले ते मातीचे होते। आम्ही मातीमध्ये मायक्रोग्रीन्स उगवत होतो। आता दिस विल बी कम्प्लिटली ऑन वॉटर, बरोबर ना। पाणी कुठे राहील ग? पाणी याच्या खाली राहील। बघू, जे अशा प्रकारचे छिद्र आहे त्याला पाणी टाकू आपण ह्याच्या खाली। या ट्रे मध्ये पाणी टाकू आणि
त्याच्यावरती हे हे सीडलिंग्स seeds. ठेवायचे. जे रात्रभर भिजत घातले त्याला 2-4 तास भिजत घातलं तरी चालेल सब्जाला. तर अजून एक मी विचारू शकतो की हा. आता ह्याची प्रोसेस कशी आहे, म्हणजे हे किती दिवसांनी कसं येईल ते एक जरा सांगितलं तर बरं होईल. ह्याला 8-9 दिवस लागतील मायक्रोग्रीन्स ग्रो होण्यासाठी. हा, ते कसे ग्रो होतील, काय त्याची हळूहळू प्रोसेस? स्प्राउटिंग होईल. हा. तुम्ही बघालच प्रोसेस हळूहळू व्हिडिओ मध्ये. आणि ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी म्हणजे शॉर्ट्स टाकलेले आहेत. हा, ते हाऊ टू तुम्ही ग्रो बघू मायक्रोग्रीन्स शकता. ते बघू शकता तुम्ही. हा. पॉट मध्ये टाकलेले आहे. आणि हे एक व्हिडिओ आहे शॉर्ट जो विदाऊट सॉइलच बनवलेला आहे, ओन्ली पाण्यावरती. पॉटला हे स्टिक झाले होते सब्जा सीड्स. तो एकदम सुरुवातीचा आम्ही एक व्हिडिओ शॉर्ट हा. व्हिडिओ केलेला, त्याच्यावरती तुम्हाला दिसेल. तर ह्याची ऍक्च्युली प्रोसेस कशी असेल की हे आपण पहिले तर 2 दिवस त्याला झाकून ठेवावं लागेल, कारण की त्याचं ते उष्णता आणि विदाऊट एनी इन्सेक्ट्स ते वाढलं पाहिजे म्हणून. ते झाल्यानंतर आपण त्याला थोडंसं सनलाईट द्यायची. सनलाईट दिल्यानंतर मग त्याची प्रॉपर स्प्राउटिंग होईल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामधनं लिव्स तयार होतील. आणि लिव्स तयार झाल्यावरती मग आपण 7 ते ते 8 दिवसामध्ये हा, ते 7 ते 8 दिवसात एक रेडी होऊन जातात आणि एक ते स्पेसिफिक हाईट पर्यंत येतात. ते मोस्टली 1 to 2 इंचेस 2.5 इंचेस पर्यंत त्याची वाढ होते. आणि त्यानंतर आपण मग ते हार्वेस्टिंग करायचे. आणि हार्वेस्टिंग केल्यानंतर मग आपण त्यांना एक न्यूट्रिशियस फूड, सँडविच सँडविच वगैरे use न्यूट्रिशियस करू फूड्स शकतो. मध्ये आपण त्यांना जास्त incorporate प्रोटीन्स किंवा असतात त्याच्यामध्ये. येस त्यांना ऍड करू शकतो, खाऊ शकतो. राईट. तर हे इव्हनली स्प्रेड केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. सब्जा सीड्स आहेत. आणि आता जाऊ आपण नेक्स्ट सीड हा. करू. त्याच्यामध्ये हे साईडला ठेवतो. पाणी स्प्रे करायचंय का? हा, पाणी आपण खाली नंतर टाकलं तरी चालेल. हा, आपण एक साथच टाकू ना पाणी हा, सगळ्यांना. घ्यायचा व्यवस्थित. डबल टिश्यू पेपर टाकला तरी चालेल. काय काम चालू आहे मागे? आवाज येतो नुसता खाडखोड खाडखोड. हा ना, हे लेक्चर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये पाणी स्प्रे करून घ्यायचे वॉटर. नाव सब्जा सीड्स तर लावले, असेच आपण चिया सीड्स लावूयात. हे अजून एक लोकांना खूप मिसकन्सेप्शन होतं, काय सब्जा काय चिया सीड्स. चिया सीड्स. तर हे तुम्ही कम्प्लिटली डिफरन्शिएट एक करू शकता. ह्याचा रंग बघा. हा, त्याची साईज पण, size चिया पण सीडची बघा. साईज पण छोटी आणि असते. हे बघा, हे आहे सब्जा, राईट. आणि हे आहे चिया सीड्स. चिया. हे आपलं इंडियन आणि हे श्रीलंका. वेस्टर्न. श्रीलंका. अच्छा, श्रीलंका म्हणाले. नाही नाही, मग? असं काही नाही. असं ओके ओके. तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता की हे चिया सीड्स कुठून आलेत ऍक्च्युली. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे. टिश्यू पेपर फाटू देऊ नका, नाहीतर ते सगळे सीड्स जातील या होल्स मधनं खाली. नाही जायचे तसे, चिपकून बसलेत ते. सांग. थोडं थोडं स्प्राउटिंग पण व्हायला लागलं याच्यामध्ये. हो का? आताच लगेच एका रात्रीतच? हा, हे बघ.
तर चिया सीड फास्ट आहेत सब्जापासून, हे पण आपल्याला नवीन एक कळलेलं आहे आज, है ना. चिया सीडचं स्प्राउटिंग पण सुरू झालेलं आहे आणि सब्जा अजून थोडासा थंडच आहे. जसं तो थंड आहे तसा तो अजून थंडच आहे. होईल आता प्रत्येकाचं स्प्राउटिंग टाइम वेगळा असू शकतो. मला दिसतं याच्यामध्ये पण स्प्राउटिंग होते, तर त्या स्प्राउटिंगच्या टायमिंग नुसार रेडी. रेडी. येस. नेक्स्ट हे बघा, अशा प्रकारे आता हे सीड्स, मेथीचे सीड्स सुद्धा पसरून घेतलेले आहेत. दाखव की. चालू आहे. आता बोलते. आणि त्याला स्प्राउटिंग सुद्धा आलेलं आहे. एक रात्र मी पूर्ण भिजत घातले, तसं तर 4-5 तास भिजत घालतात, पण मी एक नवीन सांग ना काहीतरी. नवीन सांग ना. नवीन सांग ना काहीतरी. नवीन म्हणजे हे मी दोन्ही पद्धतीने लावले मेथीचे मायक्रोग्रीन्स. मला मातीमध्ये पण जास्त लावलेले एवढे काय आवडलेले नाही. आता याच्यामध्ये कसे येतात ते मला एक्सपेरिमेंट करायचं आहे. अच्छा. मग काय अपेक्षा आहेत आपल्या? ग्रोथ मला खूप चांगली हवी आहे. काय अपेक्षा आहेत आपल्या मेथीपासून? मेथीपासून म्हणजे चांगले यायला पाहिजे मायक्रोग्रीन्स, जे अदर्स व्हिडिओज मध्ये वगैरे. अच्छा, बाकीचे व्हिडिओ बघून बाकीच्या व्हिडिओ सारखे आपण सेट रेडी आहे. आता लास्टचे 2 राहिलेले आहेत सनफ्लॉवर सीड्स. सनफ्लॉवर सीड्स हे ट्रायल आहे माझं. ते येत आहेत की नाही शंका आहे मला त्याच्यामध्ये, पण बघू आपण. माणसांनी ट्राय करत राहायला पाहिजे ना. येस, ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय. ट्राय करून मग गप्पा एक दिवशी. तर आता हे आम्ही एकावर एक बरोबर वॉटर स्प्रे करून घ्यायचं, याच्यावरती स्प्रे करून घेऊया. लिटिल. येस, बरोबर. लिटिल 30 स्प्रे करायचा आणि हे असं ठेवून द्यायचे. तर हे असे पार्सलच्या डब्यासारखे आम्ही कव्हर करून ठेवलेले आहेत. ऍक्च्युली यांना कव्हर करायला लागेल म्हणून आम्ही त्याचं फॉर्मेशन तर जरा चेंज केलेलं आहे. त्यांना 2 दिवस असंच ठेवावं लागेल. बरोबर आहे का ग? हो. काय करते तू? आणि उरलेले सीड्स मी पॉट मध्ये लावले. हे नवीन कंटेंट इन द सेन्स हे पहिले पण असेच केले होते, आणि आता मला आवडतात नुसते पॉट मध्ये सुद्धा लावायला. हे मातीचा पॉट आहे पाहिजे. हा, ठीक आहे. तर तुम्हाला ह्याची प्रोसेस दाखवतच राहू आम्ही, राईट. तर मित्रांनो, अशा रीतीने आम्ही 6च्या 6 सीड्स लावलेले आहेत आणि त्याचं प्लांटेशन आणि त्याची ग्रोथ आता कशी होईल ते तुम्हाला आम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये दाखवतच राहू, राईट. त्याचं स्प्राउटिंग कसं होईल आणि ते किती दिवसांनी त्याची हार्वेस्टिंग करायची, राईट. मोस्टली 7 ते 8 दिवस. येस. तर त्याचे हेल्थ बेनिफिट्स पण आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिहू, आणि हा जो ट्रे आम्ही जो विकत घेतलेला आहे त्याचं पण आम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये घेऊ. तुम्ही तिथनं मागवू शकता. त्याचे आम्हाला पैसे नाही भेटले प्रमोट करायचे. आम्ही पण असंच ऍड बघूनच घेतले. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सेट करून तुम्ही घरच्या घरी हे इझिली हे करू शकतात, प्लांटेशन करू शकतात आणि इझिली यूज करू शकतात. हे बाजारात खूप महाग भेटतं ऍक्च्युली. तुम्ही मागवायला गेला, ऑनलाईन मागवायला गेला तर हे खूप महाग भेटतं. त्यापेक्षा आपण घरीच आपली एक टेरेस गार्डन किंवा एक होम गार्डन, किचन गार्डन करू शकतो. आणि हे आपले जे न्यूट्रिशियस फूड्स आहेत ते आपण आपल्या लंच किंवा डिनरमध्ये, ब्रेकफास्टमध्ये ऍड करू शकता, राईट. मोस्टली सॅलेड, सँडविचेस वगैरे. अजून आपल्याला काय बोलायचं आहे? तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आम्ही असेच नवीन आयडियाज तुमच्यासाठी घेऊन येत राहू. ओके, बाय बाय.